नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आता संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि संक्रांतीसाठी जो खण आहे तो कसा आणायचा, वाण कसं तयार करायचं, त्याचबरोबर जो विडा असतो तो कसा भरायचा, त्यात काय काय भरायचं असतं। संक्रांतीसाठी जी आपण खेंगड बनवतो तर त्याची ही रेसिपी मी अगोदर अपलोड केली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही दाबत जा, म्हणजे प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। तर आता आपण वाण, खण आणि विडा कसा भरायचा ते पाहूयात। तर वाण बनवण्यासाठी जेवढं काही साहित्य आपल्याला आवश्यक आहे ते सर्व जी सामग्री आहे ती शेतामध्ये उपलब्ध असते। असं काही विकत वगैरे आणायची गरज पडत नाही। तर आम्ही आलोय शेतामध्ये आणि इथं चालली अक्षरा आणि ध्रुवची मस्ती। तर इथं हरभरा आहे, तर वाणामध्ये हरभरा पण टाकायला पाहिजे, त्यामुळं हरभरा घ्यायला आलेलो आहे। तर ध्रुव चेक करून घेतोय हरभरा। हातामध्ये त्याच्या पेरू पण आहे, कारण रानामध्ये जे पेरूची झाडं आहेत त्याला पेरू पण आलेले आहेत। रानामध्ये हरभरा पण आहे, बोरं आहेत, सर्व काही आहे। जेवढं काही आपल्याला वाणासाठी लागेल त्या सर्व गोष्टी इथं रानामध्ये आहेत। तर मी पण थोडासा हरभऱ्याचे जे आहे झाड ते उपटून घेतले। ध्रुव, अक्षरा आम्ही सर्व शेतामध्ये गेलो होतो हे सर्व घेण्यासाठी। बोरं पण लागतात आपल्याला वाणामध्ये, आणि जे खेंगट वगैरे जे बनवतो त्यामध्ये पण हेच साहित्य आपण वापरतो। ज्वारीला छान अशी कणस आलेले आहेत, ऊस आहे शेतामध्ये, ज्वारीला कणस छान असा हुरडा तयार झालेला आहे। तर हे सर्व जे साहित्य आहे ते मी शेतामधून गोळा करून आणले। पेरूच्या झाडाला पेरू सुद्धा लागलेले आहेत। शेतामधले मी सर्व साहित्य गोळा करून घरी आले। घरी आल्यानंतर रोजची जी पूजा असते माझी ती झालेली आहे देवपूजा करून। तर वाणासाठी आपल्याला जी कणस आहेत ती अशी तोडून घ्यायची आहेत। तर 2 कणस मी इथं आणली होती वाण तयार करण्यासाठी। तर सर्व कणसाचं आपण असं तोडून घेऊयात। त्याचबरोबर शेतातील आणखीन काही मी आणलेलं आहेत, बोरं, गव्हाच्या लोंब्या, गाजर, संक्रांतीची भाजी, वांगे, पेरू आणि घेवड्याच्या शेंगा। हरभरा जो आहे तो मी तोडून घेतला। त्याचबरोबर तीळ, तांदूळ, गोड तीळ आणि शेंगा, ऊस, हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला वाण तयार करण्यासाठी लागणार आहे। ते मी सर्व एका जागेवर ठेवून घेतले। तर हे सर्व शेतामधील आहे। आमच्याकडं असंच वाण तयार केलं जातं। तर आता काय करायचं, ऊस जो आहे तो बारीक बारीक कट करून घेऊयात, म्हणजे काय होईल, त्या वाणाचे जे खण आहेत त्या खणामध्ये आपल्याला हे सर्व वाण जे आहे ते भरायचे। बारीक बारीक ऊसाचे तुकडे करून घेते मी। तर एवढा ऊस पुरेसा आहे आपल्याला वाणामध्ये टाकण्यासाठी। आता काय करायचं, एक गाजर बारीक बारीक तुकडे करायचे, कारण जेवढं आपण खण आणले त्यामध्ये आपल्याला हे सर्व वाणाचं साहित्य थोडं थोडं का होईना पण गेलं पाहिजे। तर छोटे छोटे मी गाजराचे पण तुकडे करून घेतलेत। त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा वगैरे असतील ते पण आपल्याला तुकडे करून यामध्ये एकत्र करून घ्यायचे वाण बनवताना। तर हे सीझनमध्ये सर्व काही उपलब्ध आहे, तेवढं आपल्याला या वाणामध्ये मिसळायचं असतं। तर हे काय आहे, घेवडा आहे। जसं आपण भाजीला कट करून घेतो त्यानुसार बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। तर मी घेवडा पण व्यवस्थित कट करून घेतलाय। जी संक्रांतीची भाजी आहे ती पण बारीक चिरून यामध्ये मिसळायची। वांग ते पण बारीक चिरून घेते मी, बारीक बारीक तुकडे करून यामध्ये मिसळायचे। वांग्यानंतर काय करायचं, आपल्याला ज्या गव्हाच्या लोंब्या आहेत ते मी अशा पद्धतीने तुकडे केलेत। पेरू पण चिरून घेतलाय मी, शेतातला आहे।
बारीक बारीक तुकडे करून आपण पेरू पण यामध्ये टाकायचा असतो। बोरं, जर दोघी तिघींसाठी बनवत असाल तर हे सगळं साहित्य जास्त जास्त घ्यायचे। आता मी एकटीसाठी दाखवलेलं आहे इथं। शेंगा आणि ज्वारीचे जे आपण तोडले होते ना ते पण टाकायचे, आणि तीळ आणि तांदूळ, थोडेसे गोड तीळ हे पण टाकायचे यामध्ये। हे सर्व ताटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे सर्व साहित्य आता एकत्र केलेलं आहे, याला म्हणतात वाण। तर आमच्याकडे असंच वाण बनवतात। तीळ आणि तांदूळ एकत्र करायचेत। जे आपल्याला गावामध्ये ज्यावेळेस आपण देवळामध्ये जातो ओसायला, त्यावेळेस हे तीळ आणि तांदूळ आपल्याला लागणार असतात, आणि हे तीळ जे आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणतो त्यावेळेस द्यायला लागतात। तर खण जो आहे तो मी आणलेला आहे कुंभाराच्यातून। तर हा माझा खण आहे आणि हा तुळशीचा खण आहे। तुळशीसाठी पण आपल्याला खण घ्यावा लागतो। खण आणल्यानंतर ते झाकून आणायचे, आणि आणल्यानंतर ते पुसून घेतले स्वच्छ, आणि नंतर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे, म्हणजे त्याची पूजा करायची। सर्व जो खण आहे त्याला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। वरती जे पंतीसारखं आहे त्याला येळणी म्हणतात, ती पण खणासोबत येते, एका खणासोबत एक येते। तर सगळ्यात अगोदर आपण तीळ आणि तांदूळ यामध्ये ठेवून घेतलेत सर्व खणांमध्ये, आणि येळणीमध्ये पण तीळ तांदूळ भरून घेतलेत। आणि जे खण आहे त्या प्रत्येक खणामध्ये जे आपण वाण तयार केले ते भरून घ्यायचे। जसं आपण एखाद्या सुवासिनीची ओटी भरतो त्याप्रमाणे हे खण दोन्ही हाताने व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत, जेणेकरून वाणातलं प्रत्येक जे आपण त्यामध्ये साहित्य टाकलेलं आहे ते सर्व काही यामध्ये भरून घ्यायचे। दोन्ही खण जे आहेत ते मी भरून घेतलेत। अशा पद्धतीनं सर्व साहित्य सर्व खणांमध्ये एकदम छान असं भरून घेतल्यानंतर जी येळणी आहे ज्यामध्ये आपण तीळ आणि तांदूळ ठेवलेत ती पण यावरती ठेवून घ्यायची। कोणत्याही एका खणावर हे ठेवायचे। यातील जो तुळशीचा खण आहे तो तुळशी समोर ठेवायचा आहे। सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, आणि तिथं एक कुंकाचा करंड हळदी कुंकाचा, एक खण आणि तीळ तांदूळ असं तुळशी समोर ठेवायचे। आणि जो माझा खण आहे तो मी ताटामध्ये घेऊन ओवासण्यासाठी जाणार आहे। तर ही पूर्ण झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे, खण उघडा ठेवायचा नाही। तर अशा पद्धतीने आपलं वाण आणि खण भरून झाले तर, आणि रोजची जी पूजा आहे ती पण झालेली आहे। पुरणपोळीचा नैवेद्य झाला की खणाला अगोदर दाखवायचा आहे। तर अशा पद्धतीनं खण आणि वाण तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे वाण असतं ते ज्यावेळेस आपण विडा घेतो त्यावेळेस ती स्त्रियांची ओटी भरायची असते। तरी पान आणि सुपारी हे गावातल्या देवांसाठी विडा लागतो, ते पण सोबत घ्यावं लागतं। तर आता आपण विडा कसा भरायचा ते पाहणार आहोत। तर विड्यासाठी मी खोबरं आणलेलं आहे। तर 5 खोबरं घेतलेले आहेत, कारण 5 विडे मांडायचे असतात, आणि प्रत्येक विड्याखाली 5 पानं। तर प्रत्येक विड्याखाली अशा पद्धतीने 5-5 पानं ठेवून घेऊयात। विडा अगोदरच भरून घ्यायचा आहे, ठेवायचे। विड्याचं जे ताट आहे ते अगोदरच भरून ठेवायचे। तर मी मोठं खोबरं वापरते, म्हणजे यामध्ये सर्व साहित्य बसतं। 5 खरका, 5 काजू, 5 बदाम, 5 लवंगा, 5 विलायच्या, 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड, सर्व 5-5 आहे। तर माझा हा विडा आहे, ज्याचा जो विडा असेल त्यानुसार ते साहित्य या विड्यामध्ये आपण घ्यायचं असतं। तर माझा अशा पद्धतीचा विडा आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने सर्व 5-5 वस्तू वापरलेल्या आहेत, आणि विडा पूर्णपणे भरून झालेला आहे। 5ही विडे व्यवस्थित एकसारखे भरून घेतल्यानंतर ते पण मी देवासमोर मांडलेले आहेत, त्याला पण आपण हळदी कुंकू व्हायचे। तर अशा पद्धतीने आपला विडा, खण आणि वाण तिन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। या सर्व गोष्टी मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संक्रांतीचा सण जो आहे तो एकदम सोप्या पद्धतीने पार पडेल। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,
परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.